आजच महिलांचा सण साजरी होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना 7वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. सोबतच 3 मकर संक्रांतीनिमित्त मोठे गिफ्ट देखील महिलांना भेटणार आहे. चला तर ते गिफ्ट नेमकं कोणते असणार, आज कोणत्या महिलांना पैसे भेटणार, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून येणारे नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आज महिलांना पैसे जमा होणार, परंतु फक्त याच निवडक महिलांना, म्हणजे याच महिलांची, ज्या महिलांच्या यादीत नावे आहेत अशाच महिलांना आज पैसे भेटणार आहेत. आता ही यादी कोणती असणार आहे आणि यादी कशा पद्धतीने आपण पाहायची, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. मकर संक्रांतीनिमित्त 3 मोठे गिफ्ट देखील भेटणार आहेत, त्याच्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे एकूण पैसे किती येणार, सोबतच लाडकी बहीण योजनेसोबतच 2 मोठ्या योजना देखील आत्ताच जाहीर झालेल्या आहेत. ती म्हणजे अन्नपूर्णा योजना आणि दुसरी म्हणजे घरकुल योजना, जी की तुम्हा सर्वांना माहिती असेलही. आणि या 2 योजनेच्या अंतर्गत महिलांना पैसे डायरेक्ट बँक खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेचे किती पैसे एकूण जमा होणार आहेत तर ते म्हणजे 2100 रुपये लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरे पैसे म्हणजे 2500 रुपये, जे की तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि तिसरी आणि सर्वात जबरदस्त योजना फक्त लाडक्या बहिणीसाठी, ती म्हणजे घरकुल योजना असणार आहे. या घरकुल योजनेच्या अंतर्गत महिलांना तब्बल 2 लाख रुपयापर्यंतच्या घरकुलासाठी फायदा मिळणार आहे. आणि यासाठी तुम्हाला नेमकं कागदपत्र काय करायचे किंवा महत्त्वाच्या गोष्टी काय असणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. आतापर्यंत महिलांना एकूण 7500 अधिक 1500 रुपये अशा पद्धतीने महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आणि आता 7वा हप्ता वाटप देखील सुरू झालेलं आहे. आता 7वा हप्ता कोणत्या महिलांना भेटणार तर हे पहा, या यादीमध्ये एक नवीन यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये एकूण 18 जिल्हे आहेत आणि या 18 जिल्ह्यामध्येच आज पैसे वाटप होणार आहेत. इतर जिल्ह्याला, राहिलेल्या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे भेटणार आहेत. तर चला तर ते 18 जिल्हे आपण नेमकं कोणते आहेत ते पाहूया, जेणेकरून तुम्हाला देखील कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आज येणार का, हा देखील प्रश्न तुमचा नक्कीच मिटून जाईल. परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला क्लिअर करणे ठरते, ते म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत पैसे आले असतील किंवा नसतील किंवा कमी पैसे आले असतील तर त्याचे काय कारण, तर हे पहा, सर्वात महत्त्वपूर्ण 2 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे देखील पैसे पडलेले नसतील, किंवा जर हे पहिले कारण तुमचे क्लिअर असेल, जर आधार कार्ड लिंक असेल, तर दुसरे कारण ते म्हणजे तुमचे बँकेचे स्टेटस किंवा KYC जे आहे ते अपडेट नसणार. या 2 कारणामुळे भरपूर बहिणी आतापर्यंत वंचित राहिलेल्या आहेत. चला तर ते 18 जिल्ह्यांची आपण नावे पाहूया, ज्या की जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो सांगली, त्याच्यानंतर सातारा, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर, तसेच बीडमध्ये सुद्धा आज पैसे येणार आहेत. कारण की या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 40 ते 50% महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत. आणि 40 ते 50% महिला वंचित राहिल्यामुळे या जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर या जिल्ह्यामधून असाल तर खाली कमेंटमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते देखील तुम्ही आपल्याला सांगू शकता. आणि यामध्येच आता सर्वात मोठी योजना, जी की 2 लाख रुपयांचा मोठा लाभ जो आहे तो महिलांना मिळणार आहे. तर 2 लाख रुपये मिळण्यासाठी नेमकं घरकुलाविषयीचे अर्ज कशा पद्धतीने करता येतील किंवा कशा पद्धतीने हे अर्ज तुम्हाला करायचे आहे ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे. तर यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लवकरच एक नवीन वेबसाईटची लिंक जाहीर होणार आहे. आणि ती वेबसाईटची लिंक जाहीर झाली की लगेच तुम्ही घरकुलासाठी अर्ज करू शकतात. आणि अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला घरकुल देखील भेटून जाणार आहे. परंतु आता यासाठी महत्त्वाची कागदपत्र काय लागतील किंवा काय कागदपत्र असतील तर तुम्ही अर्ज जो आहे तो सर्वात अगोदर करू शकता आणि या योजनेचा 100% लाभ जो आहे तो तुम्हाला भेटू शकतो. तर यासाठी फक्त एकूण 3च कागदपत्र लागणार आहे. तर ते 3 कागदपत्र कोणते आहेत तर यामध्ये पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे. कमीत कमी तुम्हाला 1 हप्ता तर भेटायलाच पाहिजे. ही सर्वात पहिली आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय, जर तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे. आणि जर जमीन नसेल तर त्यासाठी देखील एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे काय तर
संमतीपत्र जे की तुम्ही कुठल्याही कार्यालयातून घेऊ शकतात किंवा एक 100 रुपयाचा बॉन्ड घ्यायचा आहे, त्या बॉन्डवर टाईप करून संमतीपत्र तयार करायचे आहे, जे की ते टाईप करणारे तुम्हाला करून देतीलही. आणि संमतीपत्र भावाकडून किंवा स्वतःच्या घरातल्या कोणाकडूनही संमतीपत्र घेतले तरी तुम्हाला शक्यतो अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी नक्कीच पात्र ठरणार आहात. परंतु जर तुम्हाला त्याच्यानं तिसरी अट जर तुम्ही पालन नाही केली तर तुम्हाला अजिबात घरकुल मिळणार नाही. ही म्हणजे अट काय आहे, तर सर्वात प्रथम ज्या महिला अर्ज करतील अशाच महिलांना लाभ सर्वात अगोदर सुद्धा मिळणार आहे. आणि सर्वात अगोदर अर्ज करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार, तर हे पहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आतापर्यंतचं आपलं स्वतःचं रेकॉर्ड आहे. सर्वात अगोदर अपडेट आपण आतापर्यंत तुम्हाला दिलेली आहे. मग ती लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल किंवा कुठलीही योजना असेल, सर्वात अगोदर अपडेट तीही सुद्धा पुराव्यासहित सर्व कागदपत्रासहित आणि प्रत्येक एकूण एक गोष्ट आपण आतापर्यंत दिलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना, लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आला सर्वात अगोदर माहिती भेटून जाईल. आता महिलांचा प्रश्न होता तो म्हणजे अन्नपूर्णा योजनेचं काय झालं सर, किंवा भरपूर दिवस झाले आम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत, कशामुळे जमा झाले नाहीत, तर हे पहा, याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत गॅस भरला नाही. तो म्हणजे गॅस भरता वेळेस तुम्हाला जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस बुकिंग करूनच भरायचं आहे. तिथे तुम्ही कार्यालयात जाऊन तिथे गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही गॅस बुकिंग करून घ्या तुमच्या नावावर जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल, आणि तरच तुम्हाला 2500 रुपये जे की अन्नपूर्णा योजनेचे आहेत ते तुम्हाला तरच भेटणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गॅस बुकिंग केला नसेल तर बुकिंग करून भरा. आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 6वा हप्ता वाटप झालेला आहे ऑलरेडी, आणि आतापर्यंतचे पैसे भेटले नाहीत किंवा मागील हप्त्यापैकी भरपूर कमी पैसे आले किंवा फक्त एकच हप्ता आला, तो म्हणजे 1,500चा, किंवा काही महिलांचा विषय असं झालेला आहे 3,500 आले किंवा 4,500 आले, नियमाने 7,500 आणि वर अधिक 1,500 रुपये यायला पाहिजे होते. तर हे पहा, अशा सर्व बहिणींना आज पैसे मिळणार आहेत. परंतु यामध्ये सर्वात अगोदर आपण जे जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहेत. आणि 2100 रुपये कधीपासून, हा देखील महिलांचा प्रश्न आहे. तर हे पहा, आता येणारा हप्ता जो आहे असणार आहे 7वा हप्ता, ज्या की 7व्या हप्त्याची सुरुवात 2100 रुपयापासूनच होणार आहे. आपल्याला काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी स्पष्ट केलेले आहे की आम्ही आमच्या बहिणींना 2,100 रुपये म्हणजे 2100 रुपयेच देणार आहोत, यापेक्षा 1 रुपयाही कमी देणार नाही. म्हणजे आता महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. आणि मकर संक्रांतीचा बोनस जे की आपण सुरुवातीला 3 गिफ्ट कोणते भेटणार आहे ते देखील आपण पाहिलेलेच आहे. ते 3 गिफ्ट नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार ते देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. आणि इतरही 2 ते 3 महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. तर सर्वात पहिलं गिफ्ट जे आहे ते गिफ्ट क्रमांक 1 नंबरचा असणार आहे ते म्हणजे सिलाई मशीन. हो मित्रांनो, सिलाई मशीनचे लवकरच अर्ज सुरू होत आहेत आणि येत्या 2 दिवसात या अर्जाची लिंक देखील आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करूनच ठेवा, जेणेकरून लिंक आली की सर्वात अगोदर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार आता 2,400 शिलाई मशीन ज्या आहेत त्या वाटप केल्या जाणार आहेत. आणि या 2,400 शिलाई मशीन जर तुम्हाला सर्वात अगोदर पाहिजे असतील, आपल्या प्रत्येक एकूण एक सबस्क्रायबरला शिलाई मशीन भेटावी ही आपली इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही नवीन व्हिडिओ आला की लगेच पहा, जेणेकरून तुम्हाला सिलाई मशीनचे अर्ज जे आहे ते सर्वात अगोदर अर्ज करता येतील. आणि अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला त्यासाठी शिलाई मशीनचा निधी जो आहे तो मिळणार आहे. तो म्हणजे किती, 14,000 ते 15,000 रुपये शिलाई मशीनचा निधी देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करण्याची गरज आहे. आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण आणि गिफ्ट क्रमांक 2 ते म्हणजे 7 पैठणी साड्या, त्या सुद्धा अतिशय लेटेस्ट डिझाईनमधल्या, ज्या की तुम्हाला आपण आपल्या चॅनलतर्फे देणार आहोत मित्रांनो. हो मित्रांनो, अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही, आपल्या चॅनलतर्फे देणार आहोत. कारण की आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओला आपल्याला लाईक देखील करतात आणि सबस्क्रायबर तर आपले आहेतच. त्यामुळे 7 पैठणी साड्या ज्या आहेत आपण फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आपण देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त 3च अटी आपण ठेवलेल्या आहेत, जास्त अटीसुद्धा ठेवलेल्या नाहीत. 1, 2 आणि 3 या 3 अटी नेमकं काय असणार आहे तर हे पहा. पहिली अट म्हणजे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलेला असावा. दुसरी अट म्हणजे व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं असावा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही या गिफ्टसाठी 100% पात्र ठरणार आहात. आणि आपल्या सबस्क्रायबरपैकी 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या नवीन पैठणी साड्या आपण वाटप करणार आहोत. त्यासाठी देखील मकर संक्रांतीच्या अगोदरच हे वाटप सुरू होणार आहे आपल्याकडून. त्यामुळे अप टू डेट राहत जा आणि रोज व्हिडिओ आपले पाहत जा. एक खाली छान कमेंट देखील करत जा, जेणेकरून देखील आम्हाला भरपूर सपोर्ट मिळतो आणि आपल्या सबस्क्रायबरला साडी वाटण्यास देखील आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. आता गिफ्ट क्रमांक 3 म्हणजे घरकुल, जे की तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे. तर आता सर्वात प्रथम म्हणजे
3 बँकांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या 3 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळणार आहे. त्यामध्ये पहिली बँक जी की सर्वांना आपल्या माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि तिसरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. या 3 बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काय, तर या बँकामध्ये आधार कार्ड सर्व महिलांची लिंक असतात, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात आणि सर्वात अगोदर पैसे ज्या फक्त या 3 महत्त्वपूर्ण बँकांनाच येतात. आता बऱ्याचशा महिला विचारते सर आमच्या बँकांचं काय, आमच्या बँकेमध्ये पैसे येणार का, तर हे पहा तुमच्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार, परंतु तिकडून पाठवल्याच्या 1 दिवस लेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. या बँकेमध्ये आज पाठवले ना पैसेवरून तर आजच जमा होतात आणि इतर बँका असतील तर 1 दिवस थोडंसं लेट जे आहे ते पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असतात. त्यामुळे या गोष्टीची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि जर काही अडचण असेल, काही कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल, कमेंटमध्ये बिना घाबरता किंवा न काही संकोच करता तुम्ही कमेंट करून विचारू शकता, जेणेकरून आम्ही देखील आपल्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, खाली तुमची अडचणी सांगा, प्रश्न सांगा, आपण त्या नक्कीच सोडवू. धन्यवाद.